नमस्कार, सिद्धी टेलर्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 मंथच्या बाळासाठी टकूचं कसं शिवायचं ते बघणार आहोत। त्यासाठी मी हे कापड कट करून घेतलेलं आहे। पहिले आपण कापडाची रुंदी किती ते बघूया। हे 25.5 रुंदी आहे आणि कापडाची उंची आहे 7 इंच। हे जे टकुच्याचं मेन आहे तो भाग आहे कपड्याचा आणि हे आपण नाडी बनवायसाठी घेतलेला आहे। हे 2.5 इंच आहे आणि लांबीला 25 इंच आहे। हे आपण थोडासा छोटासा तुकडा घेतलाय तो ह्याला जोडायचा आहे आपण। आणि हा एक चौकोन घेतलेला आहे जो चारी बाजूने शिवून तयार झाल्यावर किती इंचाचा आहे तो दाखवते। पहिले हा जे टकुच्याचा मेन कपडा आहे त्याला आपण चारी बाजूने शिलाई मारून घेऊया। असं थोडंसं दुमडायचं एकदम पाव इंच आणि शिलाई। हे अशा आपण चारी बाजूने शिलाई मारून कापड व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे। त्याच्या कुठल्या पण एका बाजूला आपल्याला अशा बारीक बारीक चुन्या मारायच्या आहेत। ही टकुच्याची मागची बाजू आहे त्यामुळे आपण अशा जवळ जवळ चुन्या मारून घेतलेल्या आहेत। आता ही टकुच्याची पुढची बाजू आहे तर इथं आपल्याला अंतर ठेवायचं आहे आणि नंतर चुन्या मारायच्या आहेत। तर अंतर आपल्याला ठेवायचं आहे 1 इंचाचं, मोजून घ्यायचं। 1 इंचाच्या अंतरावरती मार्क करून घेऊया। आता हे जे आपण मार्किंग करून घेतले ह्याच्यावरून आपल्याला पुढच्या चुन्या मारायच्या। तर हे टकुच्याची पुढची बाजू आहे, ही आपण पहिली जी जवळ जवळ चुन्या मारल्या ती मागची बाजू आहे। तर आता इथं आपल्याला ह्याच्यापेक्षा थोड्या लांब लांब चुन्या मारून घ्यायच्या आहेत। ह्या अशा आपल्या चुन्या मारून झालेल्या आहेत। ते आता मोजून बघूया किती झालं आहे त्याचं अंतर। बारा इंच भरलेलं आहे। म्हणजे ही टकुच्याची पुढची बाजू आहे आणि हे जे कपडा राहत आहे पुढं त्याची फ्रिल तयार होणार आहे। तर ह्याच्यावर आपल्याला नाडी लावायची आहे। तर ह्याच्यावर लावायसाठी आपण ह्या नाडी बनवून घेऊया याची। हा मध्यावरती मार्क करून घेतलेला आहे आणि ह्या नाडीचा मध्य असं दोन्ही जुळवून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही नाडी अशी जोडून घ्यायची आहे। ही अशी पट्टी लावून आपण पुढची बाजू तयार करून घेतलेली आहे। आता हे मागच्या बाजूचं पहिले आपण थोडंसं एकावर एक ठेवून शिलाई मारून पॅक करून घेऊया। हा असा डबल कपड्याचा चौकोन शिवून घेतलेला आहे। तो आता मोजून बघूया किती झाला आहे। 3 बाय 3 चा झालेला आहे चौकोन। तर हा आपल्याला इथं टोपीच्या मागच्या बाजूला जोडायचा आहे। याचं टोपडं व्यवस्थित पकडायचं
एक बाजू टोक खाली करायचं आणि हे असं व्यवस्थित पकडून चारी बाजून असं शिलाई मारून घ्यायचं आहे. असा मधला आकार हा असा गोल आला पाहिजे. हा असा मधला आकार गोल आपण शिवून घेतलेला आहे. आता आपल्याला हे जे कोण आहेत चौकोनाचे त्याच्यावरती असं व्यवस्थित अंदाजाने पकडायचं आणि शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित असा हा चौकोन आपण शिवून घेतलेला आहे चारी बाजूनं. हे असं आपलं छानसं टकूचं शिवून तयार झालेलं आहे. यातल्या बाजूने बघा कसं व्यवस्थित दिसतंय. हे मागची बाजू छानशी असं डोक्यात घातल्यावरती ही फ्रीला शिव उभी राहते वरती. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला टकूच्या कुठल्याही साईजचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला एकदा व्हिजिट करा. तुमच्या बाळाला जर टकूची शिवून हवी असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.